नमस्कार मंडळी, श्राव्य हरीश आमटे या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत कोकणात। माझ्या सासरी आलेलो आहोत आणि आज आमच्या घरी येणार आहे आपली शिमग्याची पालखी। तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत की आमच्या पालखीमध्ये कसे कसे खेळ खेळले जातात, काय काय नाचवलं जातं आणि माझी मुलगी ग्रीवा तिचा आज कारलं होणार आहे। तर तेही तुम्हाला आम्ही आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत। आणि थोडी घाई असल्यामुळे आम्ही कंटिन्यू मी त्या व्हिडिओमध्ये नसेन, पण तुम्हाला जे शॉर्ट्स असतील ते तुम्हाला नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। तर इकडनं आम्ही आमची पालखी घेऊन जाणार आहोत। हे आम्ही आमच्या पालखीसाठी पूर्ण असं सजवून वगैरे ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशी रांगोळी वगैरे काढली आहे आणि सकाळीच आम्ही 5 वाजता ही शेणाने पूर्ण सारवलेली आहे। म्हणजे आपल्याला शेणाने सारवायचं असतं आणि सगळं असं सजवून वगैरे ठेवायचं असतं। तर ही आमची एकदम पूर्ण डेकोरेशन आहे। हे असं आणि इथे आमची पालखी पूर्ण आसन होणार आहे। म्हणजे आम्ही इकडे आमच्या पालखीला मांडणार आहोत आणि इथे आमची सगळी देवाची तयारी वगैरे झालेली आहे। आमच्याकडे पालखीला आमचा नवसाचा आहे, त्यामुळे आम्ही पालखीला ही जी गुळाची डेप आहे ती आम्ही देणार आहोत आणि ही आम्ही ओटी वगैरे तयार करून ठेवलेली आहे। हा आमचा नारळाचा एक तोरण आहे जो आपल्या पालखीला बांधायचा असतो। तसंच आमच्या पालखीसाठी आम्ही एक मोठासा असा हार सुद्धा बनवलेला आहे। हा बघा।
तिकडे न्या त्या देवाकडे न्या. त्याला पण तिला नाचवायला तिथे ठेवणार आहे. सोनूला खाली ठेवायला सांगा.
अशा प्रकारे आमची पालखी तुम्ही पाहिली असेल आमच्या व्हिडिओमध्ये की कशी घरी आली, कशी आम्ही पूजा केली, त्याच्यानंतर आमचे जे खेळ होते ते कसे खेळ केले घेतले. ही आहे आपल्या कोकणातली पारंपरिक एक शिमगा उत्सव, जे सगळ्यांच्याच गावोगावी असतात. कोणाच्या गावी आपल्या म्हणजे जशी काय आपली होळी पेटते त्याच्या आधी असते, तर कोणाच्या गावी होळी नंतर असते. तशी आमची पालखी सुद्धा होळीच्या नंतरच उठवली जाते. आणि आता आम्ही हा व्हिडिओ इथे एंड करत आहोत, कारण आम्ही आमची पालखी आता मांडावर सोडून आलेले आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आमची पालखी आता आपल्या मंदिरातून मांडावरती गेलेली आहे. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. पण त्याच्या आधी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.